नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवारांकडून काँग्रेसची मनधरणी, सपकाळांशी फोनवरून चर्चा, मल्लिकार्जुन खरगे यांनाही केला फोन, नंतर माघारीचा निर्णय. पतसंस्थेतील चाकणकर नावाच्या खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल, साई संस्थान कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाचाही होणार फेरतपास. नाशिक अत्याचार प्रकरणी कंपनीची महिला मॅनेजर ताब्यात, लैंगिक अत्याचारासह धर्मांतरासाठी पसरवलं जाळं, अटकेतील 5 संशयित आरोपींची कसून चौकशी. लोकशाहीचा उत्सव, आसाम, पुदुच्चेरी आणि केरळात विक्रमी मतदान. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार आसाममध्ये 85% अधिक आणि पुदुच्चेरी 86% अधिक मतदान. महिला आरक्षण विधेयकावरून स्टॅलिन यांचा केंद्रावर हल्लाबोल. निवडणुकांच्या धामधुमीमध्ये प्रस्ताव शंका निर्माण करणारा, 5 राज्यांतील निवडणुकीच्या वातावरणावर प्रभाव टाकण्याचा हा आणखी एक राजकीय प्रयत्न, स्टॅलिन यांची टीका. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून. पुढील वर्षात प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी म्हणून शिक्षण विभागाकडून आत्ताच प्रवेशाची प्रक्रिया सुरू. राज्यात 1.91 लाख घरांवर सौर पॅनल. पालिका नगरपालिकांना 19 कोटींचं बक्षीस. पुणे जिल्ह्याला मिळणार 1,38,00,000 रुपये. शिक्षकांच्या वेतनाकरिता लाडकी बहीण योजना बंद करावी. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले. अभिजात स्वप्न अधांतरी. 82% शिक्षकांना मातृभाषेत शिक्षण देण्याचं प्रशिक्षण नाही. युनेस्कोच्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर. मुकुलनं खेचून आणला विजय. लखनौची कोलकात्यावर मात. आयुष बदनोची ही अर्धशतकी खेळली. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.